पोरं लक्षात घ्या, गेले कित्येक दिवसापासून एका विषयावर आपल्याला बोलायचं होतं. अरे गेली वर्षानुवर्षे सरकार मायबापाला विनंती आहे. अनेक मुद्दे या महाराष्ट्रामध्ये रेंगाळत असताना तुमच्या आगाऊ गोष्टी चालत आहेत. आमच्या पोराला फॉर्म भरत असताना कुठंतरी 1000 रुपये, कुठं 900 रुपये भरतात. हे मोकार कुटाने तुम्ही चालू केले. परीक्षा पद्धतीमध्ये घोटाळे चालू राहिले. वनरक्षकचा पेपर फुटला, तलाठी भरतीचा रिझल्ट नाही. तिकडं 10 महिने होऊन गेले, ते DED CET टेटमध्ये पास होणाऱ्या पोराचा आणखी तुम्ही निकाल दिला नाही. 30,000 जागा भरणार का, 40,000 भरणार का, काय नेमकं करणार? आणि त्या पोरानं गावभर पेढे वाटले. त्यानंतर तुम्ही TCS IBPS मध्ये 1000 रुपये 900 रुपये फीस घेतली. तर तुमचं काम आहे. अरे आम्ही लहानपणी शाळेमध्ये 10वी 12वीला परीक्षा देत असताना कोणीतरी पाणी घेऊन बकेट घेऊन यायचं, ग्लासनं आम्हाला पाणी द्यायचं. त्यानंतर आम्हीही तलाठी भरतीच्या परीक्षा दिल्या असतील. आम्ही महत्त्वाची गोष्ट ज्या काही सरळ सेवेच्या भरत्या दिल्या त्यामध्ये पाणी कोण देत होतं? शासन देत होतं. महाराष्ट्र गव्हर्नमेंट परीक्षा घेत होतं. पण या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं बिनाकामी आमच्या बोकांडीवर ते TCS IBPS आणलं. त्या भिकार चोटान परीक्षेमध्ये घोटाळे केले. त्याच्यानंतर कुठून प्रश्न आणलेत काय माहीत, सिलेबस कुठाला आहे काय माहीत. त्याच्यात आमचं पोरगं ताणात असताना ज्या ज्या काही सेंटर आहेत, सेंटर चालवायला ज्या हरामखोराकडे दिलं त्या ठिकाणी काही भिकार चोटांनी काय केलं पहा, की त्या ठिकाणी आमच्या गोरगरीब पोराची सायकल ठेवायची 10 रुपये, आमच्या पोराच्या गाडीची चावी ठेवायची 10 रुपये, आमच्या पोराची मोटरसायकल ठेवायची 10 रुपये, आमच्या पोराचा मोबाईल ठेवायचे 10 रुपये, आमच्या पोराची बॅग ठेवायचे 10 रुपये. आणि मग शेवटी विद्यार्थी वर्ग एकत्र आला. या विद्यार्थ्यांनी आता आंदोलन केलं आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही पाहिलं असेल त्या मोरक्याला पकडून दिलं. मी तुम्हाला वारंवार म्हणलं, पोरो ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल, ज्या ज्या ठिकाणी असे अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी जर सर्वजण तुम्ही एकत्र आले तर आतापर्यंत त्या हरामखोराची धमक झाली नसती तुमच्याकडून 10-5 रुपये घ्यायची. ते 10 रुपये काही एकत्र आपले एकटेच आले का? अरे त्या सेंटरवर 10,000 पोरं आले आणि प्रत्येकानं समजा 10-10 रुपये दिले तर विचार करा किती रुपये व्हायलेत. म्हणजे आपण 1 लाख रुपये दिलेत एका दिवसाला. 10,000 लेकरांनी परीक्षा दिल्यात, एवढे पैसे आपण दिलेत. मग जर ह्या गोरगरिबाची 1 लाख तर असे महाराष्ट्रात किती लेकरं परीक्षा देणार? प्रत्येकाचे 10-10 रुपये किती? इथं पहिले 10,000 पहिले 1000-900 आपल्याला ठोकून हल्ला कार्यक्रम. आता पुन्हा इकडे 10 रुपये घ्यायचे. मग याच्या विरोधात बोलायचं कोणी? इकडे तुम्ही वनरक्षकच्या निकालाचा धिंगाणा करून केला, त्यानंतर तलाठी भरतीच्या निकालाचा धिंगाणा केला, त्यानंतर मागं 13,87,00,000 रुपये आमच्या आरोग्य विभागात भरलेले फॉर्म आहेत, त्याची आणखी परीक्षा नाही. आणि याच्यामध्ये तुम्ही 10 रुपये घेत असताल, त्याच्यानंतर गाडी अडवत असाल, त्याची गाडी पुढे जाऊ देत नसाल. आमचं गरीब पोरग परीक्षा द्यायची असती, कशाला हुजत घालायची बाबा, कुठं मॅटर करायचे? कारण ते मॅटर केल्यावर परीक्षेवर ताण येईल, एखादा प्रश्न यायला तो चुकल. त्या नादात ते 10 रुपये तुम्हाला देते. पण 10,000 पोरांचे 10-10 म्हणून भिकार चोटानं तुम्ही 1 लाख रुपये घेता. मग तुमच्याकडे याचं परमिशन होतं का? गव्हर्नमेंटनं तुम्हाला आदेश दिला होता का? असं कुठं लेखी होतं का? आणि म्हणा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोरांनी मला लय वेळा बोलले, त्या पोरांनी आंदोलन केलं, पोलीस स्टेशनची गाडी आली आणि त्या हरामखोराला गाडीत घेऊन गेली. अहो याने ट्रक लावला, डायरेक्ट ट्रक. त्याच्यात 2 पोरं, पुन्हा चाबी ठेवायचे वेगळे पैसे, बॅग ठेवायचे वेगळे पैसे, गाडी ठेवायचे वेगळे पैसे. आणि म्हणून इथून पुढं अशा काही घटना घडल्या, एखाद्या ठिकाणी पेपर फुटला, त्या ठिकाणी बॉम्बला, धिंगाणा करा, गर्दा करा, एकत्र या. बाकीच्या प्रशासनाने तुमची दखल घेतली पाहिजे. तुम्ही काय एकत्र आलेत आणि तुम्ही बोलले नाही, अन्याय तुमच्यावर झालाय, अत्याचार तुमच्यावर झालाय, तर मिटवायला दुसरं कोणी येणार नाही. लढा तुमचा आहे, तुम्हालाच लढावं लागेल. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. कळलं का? ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. म्हणून आज जे काही छत्रपती संभाजीनगरमधल्या पोरांनी करून दाखवलं, त्यांनी कॉल केले, पोलीस प्रशासन आलं, त्याला ताकीद विचारली की बाबा हे पैसे तुला घेण्यासाठी शासनाची काही परमिशन आहे का? 1000 रुपये आमच्याकडून घ्याले, भिकार चोटानं 900 रुपये घ्याले, तुम्हाला आमच्या पोराच्या बॅग ठेवायची व्यवस्था करता येणं, आमच्या पोराच्या पाण्याची व्यवस्था करता येणं, तर मग तुम्ही एवढा मास तुमच्यात आला कसून? 2024 आहे. आमच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. येणारा काळ तुमच्यासाठी वाईट राहील. येणारा काळ तुमच्यासाठी वाईट राहील. मग इथून पुढं आमच्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभे राहा. आम्ही सदैव तुमच्यासाठी रस्त्यावर येऊ. तुम्हाला मतदान करायला आमच्याकडे येण्याची गरज पडणार नाही. आम्हीच तुमच्याकडे येऊ. साहेब उभे राहा, आम्ही तुम्हाला मतदान करतो. पण सध्या आमच्या लेकराचे जे प्रश्न आहेत तेवढे प्रश्न असताना बिनाकामी अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यावर आणू नका आणि त्यांना ताण देऊ नका. अभ्यासाचा ताण, नोकरी लागत नाही त्याचा ताण, लागल्याच्या नंतर टिकवायची त्याचा ताण, त्याच्यानंतर एवढ्या दिवस अभ्यास करताना तुम्ही जागा बरोबर काढत नाहीत त्यामुळं ताण, न नोकरी लागल्यामुळं गावातल्या दलिंदरांचे टोमणे, भावकीचे टोमणे, गावातल्याचे टोमणे, नातेवाईकाचे टोमणे, एवढं करून त्या एकट्याच्या जीवानं काय काय सहन करायचं. आणि म्हणून त्या तरुणाला, त्या युवकाला ज्यानं मायबापाच्या डोळ्यात पडलेलं स्वप्न, मायबापाच्या घराची परिस्थिती बदलण्याच्या जे काही इच्छा आकांक्षा मनात दडलेल्या आहेत त्या लेकराला साथ देसाल अशी एक अपेक्षा करतो. इथून पुढं परीक्षेमध्ये अनुचित काही प्रकार घडला, अनेक लेकर म्हणून एकत्र या, त्याचा कुठलाही व्हिडिओ माझ्याकडे पाठवा, त्यावर ॲक्शन घेण्याचं काम आपण करूया. इथून पुढं सदैव तुमच्यासोबत एक मोठा भाऊ आपली भूमिका असेल, हा शब्द या ठिकाणी तुम्हाला द्यायलो. जय हिंद, जय महाराष्ट्र.